महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी पंधरवडाभर जे आहे ते विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्या आठवणी जे आहेत ते कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। ह्यावर आपल्यासोबत बोलण्यासाठी चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे आमदार आहेत। भया, खरं तर सतत 15 दिवस जे आहेत ते कार्यक्रमाचं विविध आयोजन केलं होतं आणि दादांच्या आठवणींना कुठेतरी तुम्ही उजाळा देण्याचं काम केलेलं आहे। एक दुर्दैवाची बाब अशी होती की ज्यावेळेस वाढदिवस करायचा त्यावेळेस जयंती करायची वेळ आली दादाची आणि त्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा जे दादाला अभिप्रेत होतं तसं लोकोपयोगी कार्यक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। जवळपास 20-22 दिवस हे कार्यक्रम चाललेत आणि त्या कार्यक्रमामध्ये समाजोपयोगी कार्यक्रम ज्यामध्ये रक्तदानासारखं शिबिर असन 1000 बाटल्यांचं संकलन आपण त्या निमित्तानं केलेलं रक्तदान शिबिराचं, महिलांच्या सन्मानाच्या बाबतीमध्ये दादांनी सातत्यानं पुढाकार घेतला होता आणि हे पुढाकार घेतलेला असल्यामुळं आपण जवळपास या तालुक्यातील 250 महिलांचा तिथं त्या दिवशी सत्कार केला। ज्या महिला शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतात, ज्या महिला उत्तम गृहिणी आहेत, ज्या महिलांनी बचत गटामध्ये काम केले, अशा सगळ्या महिलांचा आपण तिथं त्या दिवशी सत्कार केला। त्याचबरोबर या जगाचा अन्नदाता पोशिंदा आपण ज्याला म्हणतो त्या शेतकरी राजाचा सुद्धा आम्ही जवळा बाजार मार्केट कमिटीच्या वतीनं तिथं सत्काराचा कार्यक्रम ठेवला। त्यांना एक पॉवर स्प्रे देण्याचं काम असेल, असे उपयोगी खूप मोठ्या प्रमाणावर रोगनिदान शिबिरं व उपचार, त्यांना मेडिसिन वाटप असेल, असे जवळपास 22 दिवस कार्यक्रम या वसमत मतदारसंघामध्ये आणि जिल्हाभर आपण कार्यक्रम राबवण्याचं काम केले। प्रत्येक शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप असन, ह्या सगळ्या योजना ह्या ज्या आहेत त्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये हे सगळं राबविण्याचं काम केले आणि मराठवाड्याभर असं कुठेही झालं नसतं एवढ्या मोठ्या प्रमाणाची शिबिरं तिथं आपण या वसमत मतदारसंघात घेतले। खरं तर भया, ज्या दिवशी जयंती होती त्या दिवशी तुम्ही एका मंगल कार्यालयामध्ये वसमतच्या कार्यक्रमाचं आयोजन तिथं आपण भावूक झाला होता। जे मागच्या जुन्या आठवणी होत्या जसं की 2019ची निवडणूक असेल, 24ची असेल, अत्यंत भावूक झाला होता। नेमकं काय किस्सा होता, कोणता किस्सा? 2019ला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस दादांनी तिथं पाठिंबा देऊन या वसमत विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, 19 आसन 24 आसन सातत्याने या वसमत मतदारसंघातील वेगवेगळे जे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रकल्प होते ते प्रकल्प असतील, त्याच्यामध्ये पूर्ण बॅरेजेस असतील, या जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज असेल, या जिल्ह्यासाठी खूप असे योगदान हे दादाचं राहिलेलं आहे। आणि या इथं तुम्ही बघितलं असेल शिरड शहापूरला आदिवासी समाजासाठीचं मोठं वसतिगृह आणि शाळा असेल, खूप मोठे प्रोजेक्ट या मतदारसंघासाठी दादांनी दिलेले आहेत आणि आणखी जर दादा असले असते तर या मतदारसंघाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नव्हतं। एक दादाची आठवण अशी कायम तुमच्या मनामध्ये काय आहे, नेमकी ती आठवण कोणती असेल? दादाची प्रत्येकच आठवण आमच्या मनात असते, कारण त्यांचा प्रत्येक क्षण त्यांच्यासोबत आम्ही घालवलेला आहे। तो समाज उपयोगी कामासाठी त्यांनी आम्हाला विचार करायचा, सातत्याने मतदारसंघातील प्रश्न काय आहेत, मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, मतदारसंघातील नवीन प्रकल्प काय आणायचे या संदर्भात दादाचं मार्गदर्शन राहायचं। त्याच्यामुळे त्यांच्या सोबत घातलेला प्रत्येक क्षण हा आम्हाला मौलिक ठरलेला आहे। खरं तर तुम्ही त्या दिवशी म्हटले की आईवडिलांनंतर जर मला कोणी जास्त माझ्यावर प्रेम केलं असेल तर ते म्हणजे अजितदादा। नेमकं काय? नाही, दादा तर सगळ्याच कार्यकर्त्यावर प्रेम करायचं काम करत होते। दादा राष्ट्रवादीच्याच नाही तर सगळ्याच आमदाराला तिथं मदत करण्याचं काम दादाच्या माध्यमातून होत असतं। खरं तर दादा 24च्या विधानसभेमध्ये स्टेजवर आले होते, त्यावेळेस दादांनी म्हटले होते की मी माझ्यासाठी मतदान मागायला, राजूसाठी नाही तर मी माझ्यासाठी मतदान मागायला आलो आणि त्यांनी एक शब्दही दिला होता वसमत विधानसभेला की तुम्ही जे आहे ते राजूला आमदार करा आणि मी मंत्री करतो। मात्र ते कुठेतरी शब्द दादासोबतच गेलेले आहेत आता। नाही, त्यावेळेस आपल्या इथला उत्साह पाहून आणि त्यांनी माझं 5 वर्षातलं काम बघून त्यावेळेस निश्चित ते 2024मध्ये ज्यावेळेस वसमतला सभा होती त्यावेळेस तिथं एकदम उत्साहामध्ये ते सगळ्या गोष्टी बोलून गेलेत। निश्चित त्यांचा आशीर्वाद जरी राहिला तरी मंत्रिपदाच्या बरोबरीनेच येईल। खरं तर आपण दादाच्या प्रतिमा जे आहे ते प्रत्येक ग्रामपंचायतला वसमत विधानसभेमधल्या दिल्या, एकूण किती प्रतिमाचं वाटप केलं आणि काय नेमका संकल्प होता तो प्रतिमा देण्याचा? दादाची जयंती ही शासकीय स्तरावर तिथं झाली पाहिजे असं एक आपला GR निघाल्यानंतर आम्ही सगळ्या त्या प्रतिमा आणल्या आणि त्या प्रतिमा सगळ्या म्हणजे ऑफिसेस आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या ठिकाणी तिथं प्रत्येक ठिकाणी दादा तिथं आपण तिथं भेट देण्याचं ठरवलं होतं आणि ते आम्ही पूर्ण केलं। निश्चितच आपण बघतोय की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना किंवा त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे यांनी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि नुकतंच या सर्व कार्यक्रमाचं जे आहे ते समारोप झालेला आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, शिरड शहापूर, वसमत, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव